त्यांनी विचारलं त्याला. आणि शिंदे समितीला नाही त्याचा प्रश्न विचार. शिंदे समितीने चांगल्या स्वरूपाचं काम केलं. कोणाकडं सरकार जातात बाबा, अन्याय द्यायचं जातात काही नाही. सरकारने ठरवायचं मराठ्यांचा किती अपमान करायचा. एक 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 दिवस परवानगी देतो म्हणजे नाही का. बारीक लेकराला ते घास टाकले लागेल खाय बाबू तेवढं, खाय बाबू तेवढं. तू भात घेणं तर खायरी कुणी घेऊ. आम्हाला सगळं करतं सरकारच्या हातात घे. न्यायदेवतेना दोष कुणी देऊ नये. न्यायदेवता न्यायदेवता आहे. न्यायदेवता सगळ्यांसाठी. मुख्यमंत्री साबरपणा करतो याचा. आणि मुख्यमंत्री आम्हाला वेळ नक्की देणार. कारण इतके करोडो मराठी सगळ्या मुंबईचे तिथं तुम्हाला दिसतात ते आपल्या मुंबई झेडली. फक्त माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला, गाड्या मैदानावर सुरक्षित लावा. म्हणजे पाऊस आला तुम्हाला झोपायला तुमच्या मैदानावर गाडी जाता येईल. दुसरं, पोलिसांनी गाड्या आलेल्या तर त्यांना सांगायचं मैदान पुढे सांग, तिथं गाडी नेऊन लावायची. इथं रेल्वे लय मस्त मजा येईल. 5 रुपयात माणूस कोणत्या कपारात जातोय. आणि नाही काय तरी रेल्वे फ्री म्हणते. आणि जाऊन तिकडे ती होते मी होती आपली. तुम्ही आपला फुकट हिंडा. मला दुसरी पण माहिती मिळाली गृहमंत्र्याला आणि गृह राज्यमंत्र्याला दोघांना सांगतो. पोलिस मुद्दाम पोराच्या गाड्या अडवून ट्रॅफिक जाम करते. मुद्दाम पोलिसांनी हे करू नका. गाड्या आलेल्या ट्रॅफिक जाम नाही होते काय होईल. तुम्ही गाड्या अडवू नका. प्रत्येक पोराला सांगा हे ग्राउंड आहे. पोराला तुम्हाला सांगतो जे ग्राउंड सांगते त्या ग्राउंड लावायचे. इथं मुंबईचं आझाद मैदानापासून सगळे 10-20 किलोमीटरच्या आतच आहेत. आणि आपण तेवढे रुपये येणारे लोकच भिड्या. त्यामुळे वाशी मार्केट म्हणलं ना तेव्हा म्हणणार सामान्य लोक आपल्यासारखे गरीब आहेत बरं का. म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा पोलीस बांधव आपल्या सेवेसाठी त्याला त्रास द्यायचा नाही थोडा सुद्धा. लक्षात आलं का. आणि झालं तर ते पोलीस साहेब पुढे गेले रे आम्हाला दिलेली. त्यांना आम्हाला वानखेडे स्टेडियम पोरा ना झोपून पोरायचं पडायला शेड जरूर चांगलं छान झोपे जाऊन त्याच्यात. आणि आमचे लोक मराठीचे आसपास जाऊन मला आता एकानं काना दिवस सांगितलं की मला मराठीचे जवळ आम्ही रेटून खूप घालू तुम्हाला. वानखेडे स्टेडियम आले चेंडू खेळत होतो एवढं आमच्या पोरांना खाऊन झोपून द्या तिथं. हे बॅटीला हाणता ते बॅटीला चेंडू हाणतोय. चेंडू हाणा आणि थोडे आता पावसाच्या पाण्यात राहू दे ना आम्हाला रेटून झोपते इकडे बघा आमच्या गरीबाची. लई शेत ठोकले नाही जाऊन देऊ. फक्त पुढच्या फिरच्या हात लावू नका. ते लावणार बी नाहीत आमचे पोरं. ओला म्हणा ते वानखेडे स्टेडियम त्या गरीबाच्या पोराला मुख्यमंत्री साहेब आता यायला करू नका बरं का. मला त्रास होण्याचं करू नका. मला तुम्हाला मोठं करायचं तुम्ही यायला करू नका. आणि जे ग्राउंड येते त्याच्यावर गाड्या लावा आणि हिंडा आपल्या इकडे शांततेत बेस्ट. अरे लई गैरसोय व्हायला आमची लई गैरसोय. या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं आमचे पोरं करून जावं म्हणून त्याने हागाय मुताचं बंद केलं. त्याला कुलूप लावलं हागायच्या घराला. तुमच्या तिकडे त्याला कोणतं तरी ग्रह म्हणते स्वच्छतागृह नाव असतं हागायचं जागायच्या. हाटलाला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा बस स्टँडला पाहिजे नाव स्वच्छतागृह. पोलीस स्टेशनला नाव पाहिजे स्वच्छतागृह किंवा असं मोठ्याला हागायच्याला स्वच्छतागृह नाव असतं. ते जाऊन हागायचं उलट्या ऑफिस हागायचा मुद्दा बंद केला. थांब ना एका एका घेऊन दे ना. ते तर झालं की तो झालं की तो मग पेट तिलाच पडायचं ठेवलं. पत्रकार एक उठ होतो तुटूनच पडत माझ्या आईला मी सगळ्याला बोलत राहू म्हणून मला बोलत नाही त्यांना काय करतो तुम्ही. मग
त्यांनी हगामुताचं बंद केलं, पाणी प्यायचं बंद केलं, त्यांनी परत आणखी जेवायचे काही हटले ते बंद केले. म्हणून पोरं चिडले तर CST-ला आणि त्या महानगरपालिकेमुळं पुढं त्याच्यामुळेच बसले होते पोरं. त्यानंतर माहिती घेतली का बसले, चहा प्यायला सुद्धा जागा नाही. इतका हलकटपणा मुख्यमंत्र्यांनी करावा का? आणि उद्याच्या तुम्ही आमचं पाणी बंद केलं पोरांनी प्यायचं, आणि तुमचे आमदार खासदार मंत्री आमच्या मराठवाड्याचे ही दोघं थोडे त्याची पाईपलाईन आमच्या वावरत गेलं, आम्ही उकळून फेकल्या. काय करायचं? तुमच्या आमदार खासदार मंत्र्याच्या पाईपलाईन आमच्या वावरत, त्यांनी आमच्या पोळून लाईट नेलेली बऱ्याच आमदार मंत्र्यांनी, मग कापून टाकलं आम्ही. आपलं घाण नाही वागायचं. मुंबई पेक्षा क्षेत्रफळानं, संख्येनं, महसुलानं महाराष्ट्र मोठा आहे. ते पूर्वी झाल्यामुळे त्यांना सगळी धरणार तुम्ही. अरे मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला वाटत असेल त्याला चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही मिळालं ते मागे जाते, ते निघातच 15 सुद्धा बाळ घेऊन आले, ते नाही नमुने झाले. ते पडण सगळं चांगलं, सगळं जेवढं पाण्याचं सुद्धा आणलंय ते कुठं पाणी आणायला बसले. उलट तुमच्या सरकारला पाणी पाहिजे ते बिगर पण त्याला त्रास सहन करावा. आपल्याला जिंकून जायचंय, उगा येण्यावर फक्त करू कोणी आलो. चला धन्यवाद. बस झाला बासही बाबा मग दोन बोलत. जे बांधव पनवेलकडे मुक्कामी जातात त्यांना उद्या सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन आहे. सकाळी 10 नंतर ट्रेन असणार नाही, त्याच्यामुळे पनवेलकडे मुक्कामी जाणारे बांधवांनी एक सूचना लक्षात घ्यायची. उद्या तुम्हाला सकाळी 10 वाजता एकमेव ट्रेन. मामा चला पुढे मामा. समितीला पाठवणं म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही, दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते, राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहे. असं आहे का इथं राज्य सरकार ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते. शिंदे समिती पाठवली. शिंदे समितीचा हा विषय नाही. जाऊ दे, आता त्याचं ते ठरलं असेल, तुम्हीच जावा. आमचं काही काळ तोड झालेलं आहे मराठी विषय. सरसकट मागण्या मान्य करायच्या, त्यांनी कुठल्या मागण्या मान्य केल्या होत्या? तुम्ही सरसकट त्यांना सांगितलं कुठल्या मागण्या बाकी आहेत आणि कुठल्या मागण्या मान्य केल्या? खरं करून गेलं बार चर्चा त्यांना तेव्हा होते एखाद्या महिन्याच्या वेळ दोन्ही. मग तुम्ही 13 महिने वाचलंय, तुमचं आलं तरी त्याचं झालं का? चर्चा आली हळूच कान लावा त्याला. नेत्यांच्या पुढे विचारून घेतात 13 महिने झालं साहेब तुम्ही अभ्यास करता का? हो म्हणे. मग आता महिना काय पाहिजे आलंय ना. पण आमच्या नाही की बारी घालून होत असतो इकडं खालून आमचा ते सगळं आवाज ओढून घेतो. एक प्रश्न, ज्या पद्धतीने ज्या आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे, त्यांनी असं आकडा की 54 आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे, त्यातील 23 उमेदवार हे पात्र झालेले आहेत, त्यांना राज्य परिवहन मंडळात नियुक्ती दिली जाईल. फक्त 23 उमेदवारांना पात्र केले. उर्वरित उमेदवारांच्या बाबतीत काही चर्चा झाली का? ज्या आंदोलकांचा मृत्यू झालाय काय माहिती आहे तुम्हाला? सरकारचा प्रमुख असा असतो, तुम्ही जर बलिदानामध्ये बहीण बघणार नसले तर ही राज्यासाठीची वाईट विषय. आत्महत्या हे बलिदान दिले बलिदान आणि कुंदी एक याच्यावर आणि हैदराबाद सातारा गॅजेटवर त्यांनी 12 वाजेपर्यंत आझाद मैदानावर या. पुन्हा म्हणू नका आम्हाला काही विचारलं नाही, तुम्ही नंतर घोळ घालता आणि सगळ्या स्वारीच्या बद्दल हा म्हणता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे करून माझ्या विरोधात बोलतात. तुमच्यासारखे लबाड दुसरं कोणी नाही. म्हणून पुन्हा
एकदा लोकांच्या समोर आता तुम्हाला मीडिया समोर घालतो. मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणारा पोरग आहे. थोडाफार अभ्यास कमी असेल तर तज्ञ पुढे या. मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ञ येतं, नाव नाही मला माहिती त्यांचं, बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर हे बहुतेक नाव असं हा कुठले तरी आहे ते मला माहित नाही. खूप चांगलं विश्लेषक आणि अभ्यास आहे त्यांचा. त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळालं असेल तर त्यांनी इकडे मुंबईला या आणि कोणाकडे फोन असेल त्याला फोन करून बोलवून घ्या. बस बरोबर एवढेच पाहिजे ना. आता मराठा कोणती त्याचे तज्ञ अभ्यासक या 12 वाजेपर्यंत पडवू द्या. हैदराबाद सातारा चौथांचे या सगळ्या स्वर्गांवरचे अभ्यासक या. बाकीचे विषय ते करायला लागेल, काय अडचण नाही राहील. तर उद्या 12 वाजेपर्यंत या. हॅलो 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 आणखी सांगायला राहिलं बरं. थांबा मीडियाचा महत्वाचा विषय राहिला. मीडियावाल्याला सांगायचं मुंबई मधल्या एकाही पोराला त्रास द्यायचा नाही. एकाला सुद्धा दादागिरी करायची नाही विनाकारण. एकानेही पोरायला माया त्रास द्यायचा नाही. नसता महाराष्ट्रात मराठी आंदोलन शांततेत सुरू करते. पुरा महाराष्ट्र नसल्याला बंद पडत. विनाकारण पोलीस ते चाव्या काढून घेतात मोटरसायकलच्या. विनाकारण वाहनात त्रास देतात ते बंद करा म्हणून गृहमंत्र्यांनी सांगा त्यांना. तुम्ही ग्राउंडला पोरं जात नसते तर मी जबाबदारी घेतो, पण रस्त्यावर आळून तुम्हीच डावराचं लागून पोलिसांनीच गाड्या आळायच्या पोराला माहिती ट्रॉफिक जामची. असं खोटं नका, सगळं खेळू नका. इथून पुढे ग्राउंड देऊन टाका आणि पोराला त्रास द्यायचा नाही. म्हणजे राज्याचा आणि राज्य सरकारचा दोन्हीचा पण अपमान देवेंद्र फडणवीस करते. कारण हे काम शिंदे समितीचं नाही. दोन्हीचा पण अपमान. राज्यपाल भवनाचा अपमान मुख्यमंत्र्यांकडून होते. राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करायला जायला पाहिजे तर शिंदे समितीला पाठवलं जातं. हे साफ चूक आहे. इथं विधानमंडळ ऍक्टिव्ह आहे, विधानसभा ऍक्टिव्ह आहे, विधान परिषद ऍक्टिव्ह आहे, इथं राज्यपाल ऍक्टिव्ह आहेत. असं आहे का इथं राज्य सरकारच ऍक्टिव्ह नाहीये? सगळं आहे. तरी पण राज्याचा अपमान आणि तिन्ही कायदे मंडळाचा महाराष्ट्राचे अपमान करण्याचं काम स्वतः फडणवीस साहेब करते. शिंदे समिती पाठवली. शिंदे समितीचा हा विषय